हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागी घालीतसे. थोडं रिटर्न द्या. निर्लज्ज भोजनाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घालीतसे. तुका म्हणे विकिले देवे, अपना भावे संसाठी, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागी घालीतसे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगन्नीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयद्वलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवधरार्थावतारम्. कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी. साष्टांग हे करी आ दंडवत, साष्टांग हे करी आ दंडवत. विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावनो सांभाळा उत्तरी. हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, मनवून हिंडे मागे मागे, घरटी जागे घालीतसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता अर्थात निरूपणा करता निवडलेला भंग. संत हृदय सम्राट विश्वसंत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 4 चरणाचा प्रासादिक प्रसिद्ध आणि गोड अशा प्रकारचा हा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची आवड जगाच्या समोर व्यक्त करतात आणि देवाला जे आवडतं ते जे करतात त्यांच्या करता परमात्मा काय करतो या गोष्टीचा समन्वय तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलाय. विढाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजण्याआधी 2 शब्दाचा परिहार ठेवणं कर्म प्राप्त असेल. आपल्या या श्री क्षेत्र विंचूर या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे
या महाशिवरात्रीच्या या महापर्वावरती सुरू असणारा हा अखंड हरिणम सप्ताह आपल्या गावाचं ग्रामदैवत भगवान शिरेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवंताच्या कृपेने संत श्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे महाराजांच्या कृपेने संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ विंचूर ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्याने त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे युवा प्रतिष्ठानच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या अथक अशा प्रकारच्या परिश्रमाने समस्त ग्रामस्थ विंचूर ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्याने उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक विनेकरी चोपदार स्पीकरवाले शूटिंगवाले आणि आपण सर्व उपस्थित गावातील पंचकृषी परिसरातील जमा झालेले आपण सर्वच देवरूप श्रोते मंडळी आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची ही 2 नंबरची दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी अगदी मीटिंग बसलेली होती आणि मीटिंग मधूनच फोन लावला विकी भाऊनी महाराज कोणत्या दिवसाची सेवा टाकायची तुम्ही सांगा मी असा कीर्तन कराय मी काय आडे वेडे घेणारा कीर्तनकार नाही आपला नियम असा आहे बा तू का म्हणे कसं नाही तुम्ही म्हणाल तसं आपला नियम असा आहे तुम्ही जसं म्हणाल तसं आपलं काही अडचण नाही मग तुम्हाला कधी जमल म्हटलं मग मला दुसऱ्या दिवशी जमल म्हटलं हरकत नाही आणि म्हणून आजच्या या दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली आणि आजच्या कार्यक्रमाचं जे संत पूजन आहे मला वाटतं आदरणीय श्री विलास मनोहर गोरे पाटील आज आजच्या कार्यक्रमाचं यजमानपद संत पूजन खरं तर त्यांच्याकडे आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो सगळे आयोजक नियोजक मंडळी गोड गुणीजन गायक वादक मंडळी असं वातावरण आहे महाराज इथे कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर किती वाजले तरी थांबू नये खरंच ना महाराज थांबूच नये असं मनमोहक कारण अशी चाल झाली ना महाराज सगळ्या कीर्तनाचं सार चाल असते एकदा यांच्या चौकांकरता जोरात टाळ्या वाजल्या वेळेला जरा जोरात वाजवा ना जरा ताकद लावून जरा असं महाराज वापसा चांगली असेल पेरायला काहीच अडचण नाही महाराज चिखलात काही वापसा चांगली त्याच्यामुळे कीर्तन करणं फार अवघड नाहीये अतिशय सुंदर अतिशय देखणा अशा प्रकारचा उत्सव आपण सगळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी साजरा करतात आपल्या सर्वांच्या चरणाला अगदी कोणाचाही नामोल्लेख न करता आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करतो आणि प्राप्त वेळेमध्ये अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो विढाला विढाला हरी कथेची आवडी देवा करी तो सेवा दासांची किंवा करी सेवा दासांची मनवून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची आवड जगाच्या समोर व्यक्त करतात आणि देवाला जे आवडतं ते जे करतात परमात्मा त्यांच्या करता काय करतो तुकाराम महाराज सांगतात परमात्मा त्यांच्या करता काहीही करतो पण काय करतो सेवा करतो अशा प्रकारचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगातून मांडलाय ऐका महाराज आपण या जगाचा विचार जर केला तर या जगातील यच्छयावत जीवाच्या अंतःकरणामध्ये एक अपेक्षा आहे काय फलाची अपेक्षा आहे प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून तर मृत्यू दशेपर्यंत आणि झोपेतून जाग झाल्यापासून तर परत झोपेत जाईपर्यंत माणसाचा सतत एक प्रयत्न आहे काय माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी फल का तुम्ही फुकट करता सगळं अरे म्हणा ना मग काय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी फलाची अपेक्षा आहे
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी फल मिळालं पाहिजे, काहीतरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे. हे शहाण्या माणसाला वाटतं असं नाही, वेड्यालाही तेच वाटतं. प्रयोजनम मनुदिश्य न मंदो अपि प्रवर्तते. काय मत आहे शास्त्राचं? ऐका, प्रयोजनम मनुदिश्य न मंदो अपि प्रवर्तते. मंद बुद्धीचा पुरुष जरी असला तरी तो फलाकरताच काहीतरी प्रयत्न करतो. मग मंद बुद्धीचा जर फलाकरता प्रयत्न करत असेल तर आपण सगळे कसे? ज्याचं त्याचं ठरवा. मी नाही सांगू शकत. ऐका, आपण तर शहाणे हो. मला एक तास तरी म्हणावं लागेल तसं. आपण तसं कसं काय प्रवृत्त हो सांगा? म्हणजे प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये फलाशिवाय कोणत्याच कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी फल मिळावं म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न आहे. पण सांगू, ते फल प्रयत्नाशिवाय मिळतच नाही महाराज. सहज मिळतच नाही, फुकट मिळतच नाही, विनाकारण मिळतच नाही. त्याच्याकरता काहीतरी करावंच लागतं. म्हणून एक हिंदीत म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. म्हणा जोरात आता, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे काहीतरी पाहिजे असेल तर काहीतरी पाणी पाहिजे असेल तर खोदत राहा. खोदत पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ऐका, अपेक्षा जीवाच्या अंतःकरणात आहे. माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी मिळालं पाहिजे, पण मला काहीतरी मिळालं पाहिजे असं जे वाटतंय ना, पण त्याच्याकरता अगोदर तुला काहीतरी करावं लागेल. कारण ते दिवस राहिले नाही. तू एक म्हण होते आपल्याकडे, दे रे हरी पालगावरी म्हणा ना पुढचं. पालगावरी. पण ते तो दिवस नाही राहिले महाराज. आता इथे जो कष्ट करील, जो प्रयत्न करील, जो चिकाटी करील, जो मेहनत करील, तोच फलाचा काय घेईल? अधिकारी. उपभोग घेईल, आस्वाद घेईल. कारण सहज फल मिळतच नाही. याच्याकरता तुकाराम महाराजांनी एक ऐतिहासिक उदाहरण दिले महाराज. ऐका, तुकाराम महाराज सांगतात, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा भारत पहा. आपण सगळ्यांनी जवळजवळ 900 वर्षाचं पारतंत्र्य भोगलेले महाराज. 750 वर्ष आपल्यावरती राज्य केलं यवनांनी आणि 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. 750 आणि 150 किती झाले? 900. म्हणजे 900 वर्षाचं पारतंत्र्य आम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे. आणि मग अनेकांना वाटायचं, हो, आमच्या या भारतभूमीचा उशक काल आला पाहिजे, आमची ही भारतभूमी या पारतंत्र्यातून मुक्त झाली पाहिजे, आमची ही माता ह्या पारतंत्र्यातून मुक्त झाली पाहिजे, या दृष्टांच्या तावडीतून ती सुटली पाहिजे, असं अनेकांना वाटत होतं. आणि अनेकांनी या भारताला मुक्त करण्याकरता प्रयत्न केले, पण बऱ्याच वेळेला ते प्रयत्न निष्फल झाले. पण एका संघटनेने अगदी चांगले प्रयत्न केले. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर चांगला जोर लावला आणि या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. पण मला तुम्हाला विचारायचंय, ते स्वातंत्र्य असं भीक मागून मिळालं का हो? नाही. मग तुका म्हणे बळी देता ते निधान, देता ते निधान. साठी कोण
सांगतात राज्य असं भीक मागू नाही देत कुणी. काय शब्द आहे का? तुका म्हणे बळी. माईक का रे माझ्या वाटेला आज असा आलाय हा. बर तो हळूहळू रामकृष्ण हजेरी करायला लागला तो तुम्हाला. असं असं ठीक आहे ठीक आहे राहू दे. रामकृष्ण असं असं ऐका काय काय सांगत होतो. तुका म्हणी बळी. माझं काय होतं माहिती का? मी करून येताना पाठ करून येतो मला ते मध्ये असं काही विषय झाला का माझ्याकडून डायरेक्ट पानाला पान चिटकू नाही गाड्या. तेवढी व्यवस्था करा. ऐका काय शब्द आहे तुकाराम महाराजांचा. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. असं भीक मागून राज्य देतं का? हो द्या आमचं राज्य द्या असं म्हटलं असतं तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं? नाही, नसतं मिळालं. माझ्या ऐका, या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण सगळे स्वातंत्र्याचे गोडवे गातो. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेकांनी स्वतःच्या प्राणाच्या काय दिल्या? आहुत्या दिल्या. अनेकांनी आपले संसार उद्ध्वस्त केले. मगच या देशाला काय मिळालंय? स्वातंत्र्य मिळालंय. म्हणजे जगामध्ये कुठलीच गोष्ट सहज मिळत, आता तरी म्हणा, कुठलीच गोष्ट सहज मिळत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं? कष्ट. विडाला विडाला नाही का? सगळे कष्ट करताना दिसतील. फल आमच्या जीवनामध्ये मिळालं पाहिजे. पण एक वाक्य ऐका महाराज, सगळे माणसं आपल्याला कष्ट करताना दिसतील पण ते कष्ट कष्टा करता कष्ट नाहीये. एक दोन तीन मुद्दे मांडून जातो, लक्षपूर्वक ऐका. जगात सगळेच कष्ट करतात. सगळे म्हणजे कोण कोण? सगळेच. अरे पण सगळे म्हणजे कोण कोण? सगळेच. आता आली का अडचण? सगळे म्हणजे कोण कोण? सगळेच तर कसं सांगू आता? मग सांगा सगळे. तसं मी सगळे सांगितले असते पण एका पाकिटात एवढे कसे सांगू? ऐका ऐका, मग मी तुम्हाला तीन सांगणार आहे. एक मानव, दोन पशु आणि तीन देव. मानवही कष्ट करताना दिसतील एक, पशुही कष्ट करताना दिसतील दोन, आणि देवही कष्ट करताना दिसतील तीन. परंतु आता तिघांकडे लावून घ्यायचा. ते कष्ट कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता कष्ट एक. मानव पशु देव. मुद्दा दुसरा, कष्ट करतात ते कष्ट कष्टा करता कष्ट नाही, कामने करता कष्ट आहे. दोन, मानव पशु देव. आणि तीन, कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे. देव, मानव पशु आणि देव. ऐका मुद्दे लक्षपूर्वक ऐका. कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता, कामने करता आणि आवडी करता कष्ट करतात. पण कोण कोण? मानव पशु आणि देव. या तिघांचा विचार आजच्या कीर्तनात आपल्याला मांडायचा आहे. आणि इथं आपल्या अभंगाचं दार आहे. कारण दरवाजा तुम्हाला अगोदरच सांगून टाकतो, कारण तुमची परत गडबड नको व्हायला. तुमची गडबड नको व्हायला. आमच्याकडे तर असंच आहे. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही. आमच्याकडचे सगळे माणसं दिवसभर शेतात कामाला जातात. तुमच्याकडे सगळे सारखेच. बरं असू द्या. बरोबर संध्याकाळी सूर्य मावळला का सूर्यास्ताच्या वेळेला सगळे घरी येतात. तुमच्याकडे घरीच येतात. घरीच येतात. बरोबर असंच असावं. घरी आले का आमच्याकडची माणसं ज्याच्या त्याच्याच घरी जातात. तुमच्याकडे कसं आहे? आमचे बी. असंच आहे, असंच, हरकत नाही. घरी आले का आमच्याकडचे माणसं चपला दरवाजाच्या बाहेर सोडतात आणि सगळे भीतीवरून खाली उतरतात. नाही, तुमच्याकडे? नाही. तुमच्याकडे दरवाजातूनच आहे सगळीकडे. एखादं म्हणा नाही नाही मी भीतीवरून चढल. तुकाराम महाराज सांगतात, भिंती सवे डोई फोडू नये, भिंती सवे डोई फोडू नये.
केला तरी घावे दाराची सोय. दरवाजा अगोदर सांगून टाकला. ऐका, मुद्दे 3 आहे. कष्टा करता कष्ट नाही. मानव तुझ बोंबल तुलाच लय आग आहे. ऐका ऐका ऐका, एवढं बरं आहे बाबा, यांच्या ध्यानात राहत नाही. रामकृष्ण. आता हाच गैरफायदा आमच्या काही काही कार्यकर्त्यांनी घेतलाय. कुठेही गेलं का तेच लग बग माझ्या लय अवघड, जाऊ दे त्या सोडून. ऐका 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 ऐका, कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता कष्ट आहे. परत एकदा सांगतो हा. कष्टा करता कष्ट नाही, कामने करता कष्ट आहे 2, आणि कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे 3. मानव, पशु, देव. आणि 3 उदाहरणं सांगायची. तुम्ही मुद्दे सांगितलेत महाराज, तुम्ही मुद्दे मांडलेत महाराज, पण याला काही प्रमाण तसं बोलायचंच नाही. आम्ही ज्या संस्थेत शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आमच्या संस्थेचा नियम आहे, तुम्ही एखादा विषय ज्या वेळेस एखाद्याच्या समोर मांडत असाल तर तो मांडत असताना नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी ही किंतु तस्य लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही. एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असेल, ऐका, एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असेल तर नुसतं प्रतिज्ञा करून नाही चालत. मी पुन्हा येईल. अरे आताच मरायला आले कांद्याला. मरायला पुन्हा येईल, जाऊ दे त्या सोडून. ऐका, नुसती प्रतिज्ञा काय कामाची नाहीये. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी, मग किंतु तस्य लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असेल तर त्या संबंधाने काहीतरी प्रमाण सांगा आणि त्या संबंधाने काहीतरी लक्षण सांगा. एका एका पदाचा विचार करत आपण पुढे जाऊ. चला, पहिला मुद्दा आहे मानव. मानव आपल्याला कष्ट करताना दिसतील, पण ते कष्ट कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता कष्ट आहे. दृष्टांत ऐका. आई बाळाला 9 महिने 9 दिवस पोटात वागवते. इकडे बघा. आई बाळाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते. 1. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, प्रसूती काळाच्या वेदना सहन करून त्या बाळाला जन्माला घालते. 2. ते बाळ जन्माला आलं, आपलं रक्त आटून त्याला दूध पाजते, स्तन पाजते. 3. डोळ्यात तेल घालून थळाताच्या फोडासारखं त्याला जपते. कोण? आई. आई. केवढा त्याग आहे बरं, केवढा त्याग आहे हो. ऐका, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते. आता जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. आता हे आपल्याला फक्त बोलायला सोपं जातं. ज्याचं जळत त्याला कळत. त्यालाच कळत बाबा. आपल्याला काय बोलायला विचारा ना त्यांना, त्या वेदना त्यांनाच माहिती महाराज. मी म्हणतो 9 महिने 9 दिवस पोटात वागवणं सोपं आहे, पण प्रसूती काळ अतिशय भयानक आहे महाराज. काय आईचा त्याग आहे बिचारीचा. 9 मास कष्ट दाव्याने प्रसूत झाली, दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मनाला लागली. एकाची कर्मधार तुझी मनाड काली. अकांत जननी दुःखदायी मामुली, दुःखदाय मुखली. जय श्री कृष्ण मामुली, जय श्री कृष्ण मामुली. पर्यंत मदानसा सोम रे बाळा, भगेर मदानसा सोम रे बाळा, रे बाळा, रे बाळा. आमच्या सुराशी बाबाकर जोरात टाळ्या वाजले पाहिजे. काय वर्णन केले मारा त्या मदला सेने हो, काय वर्णन केले. ती आई आपल्या बाळाला उपदेश करते आणि बाळाला सांगते, राजा बाळा, मी तुझ्या करता काय केलं रे, काय केलंय ऐका ना. 9 मास कष्टालासी 10व्याने प्रसूत झाली, हेताची कर्मजाळ
भोगलिली. काय त्याग आहे महाराज, काय अंगाय होत्या पूर्वीच्या हो. काय ऐकतच राहावे महाराज. आता काय सांगा, अंग ते बादर होते बिचाऱ्या महिला, डोक्यावर पदर, 2-2, 3-3 डझन बांगड्या, काठा पदराची लुगडी, नाकात नथ, गळ्यात पुतळ्या, अंग ते बादर. पण एकदा झोका द्यायला सुरुवात केली ना, काय अंगाया होत्या महाराज. गेल्या त्या अंगाया. आता या अंगाया गातात, पण आता ते काय कीर्तनच सांगायसारखे का? तर सांगू एखादी. एखादी भाऊ द्या. हाड हाड कुत्र्या धरी बाळाच्या झिपऱ्या बाहेर काढणारे. काळजी करू नको ग आई तू. ते ऐका ऐका, काय अंगाया होते महाराज पूर्वीच्या काळातल्या. ती आई त्या बाळाला अंगाया गाते आणि त्याला सांगते, राजा 9 महिने 9 दिवस मी तुला पोटात वागवलं, प्रसूती काळाच्या वेदना सहन करून मी तुला जन्माला घातलं, माझं रक्त आटून मी तुला दूध पाजलं, अरे तळ हाताच्या फोडासारखं डोळ्यामध्ये तेल घालून मी तुला लहानाचं मोठं केलं. हा झाला आईचा त्याग एक. पण त्याच्या भविष्याची चिंता करणारा मात्र तो बिचारा बाप आहे. याला राहण्याकरता घर पाहिजे, कसण्याकरता जमीन पाहिजे, बसण्याकरता गाडी पाहिजे, खर्चण्याकरता पैसा पाहिजे, समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे, म्हणून स्वतःच्या पोटाला चिमटे आपुली कुर्बानी वाळवोनी, आपुली कुर्बानी वाळवोनी, आपुली कुर्बानी वाळवोनी, आपुली कुर्बानी वाळवो. बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, जोडी लेकराचे वाळवोनी, आपुली कुर्बानी वाळवोनी. आपुली कुर्बानी वाळवो, आपुली कुर्बानी वाळवो. नाना करता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, असं प्रमाण दिलं पाहिजे महाराज. अचूक हा पाचर लावायचं काम नाही पडलं पाहिजे. ही संप्रदायाची खरी गमक आहे. अगदी उत्तरार्धच सांगितलं. मी म्हणलो बापानं काय घेतले पोटाला, चिमटाच घेऊन प्रमाण सांगितलं मला. आपुली कुरवंडी वाळवूनी. अरे पण कोणा करता, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवूनी. आपल्या शरीराची तमा न बाळगता आपलं शरीर चंदनासारखं झिजवतो महाराज कुटुंबा करता. काय त्याग आहे ते बिचाऱ्या बापाचा. ऐका, म्हणजे आई जन्माला घालते आणि बाप बिचारा त्याच्या भविष्याची चिंता करतो. पण मला तुम्हाला विचारायचंय, एवढे कष्ट ज्या आई वडिलांनी ज्या लेकरा करता घेतलेत, कशा करता? आज आम्ही याला लहानाचं मोठं केलं, आज आम्ही याला कड्या खांद्यावरती वागवलं, याला आम्ही शिकून मोठं केलं, का उदयाने आमच्या म्हातारपणामध्ये आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन घालावं. सांभाळ करावा. काय इच्छा आहे बरं त्यांच्या अंतकरणामध्ये? आज आम्ही याला लहानाचं मोठं केलं का आमच्या म्हातारपणामध्ये यानं आमच्या म्हातारपणामध्ये आम्हाला सांभाळावं, आमच्या म्हातारपणाची त्यांनी काय व्हावी, काठी व्हावी. म्हणून आपलं सगळं आयुष्य त्या लेकरांकरता झिजवलं जातं, त्यांच्याकरता कष्ट केलं जातं. पण तुकाराम महाराज सांगतात त्यांनी काही उपकार केले नाही, कारण त्यांनी केलेले कष्ट हे कष्टा करता कष्ट नाही, माय बापे संभाळती लोभा कारणे वाढती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळी. माय बाप सांभाळीती लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती. माय बापे संभाळती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा काय उत्तर आहे तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज सांगतात, आई वडील बाळाला जन्माला घालतात, लहानाचं मोठं करतात, त्याच्याकरता कष्ट करतात,
पण हे कष्ट कष्टा करता कष्ट नाही. बोला आता, लोभा करताय. आज आम्ही याला लहानाचं मोठं केलं, आज आम्ही याला सांभाळलं पाळलं का यानं आम्हाला म्हातारपणामध्ये सांभाळ. एवढ्या कारणास्तव तरी सांभाळा त्यांना. काय एवढ्या कारणास्तव तरी सांभाळा. ऐका, माय बापे सांभाळीती लोभा. पाळीती, परंतु लोभा कारणे. लोभ आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. आज आम्ही यांच्याकरता कष्ट केले तर उद्या यांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे. म्हणजे हे कष्ट कष्टा करता कष्ट नाही. लोभा करता. आता तरी म्हणा, लोभा करता. लोभा करता कष्ट आहे. संपला मुद्दा. चला दुसरा मुद्दा आहे. माणसं कष्ट करतात ते कष्ट कष्टा करता कष्ट नाही, कामने करता कष्ट आहे. हो, अंतकरणात जर कामना असेल ना महाराज, ती कामना पूर्णता होण्याकरता, त्या कामनेच्या पूर्तती करता माणसं काहीही करायला तयार होतात. काय करतात? जाऊ दे, आता उदाहरण नाही सांगत कोणाचं मी. कामना पूर्ण होण्याकरता माणसा काय करत नाही महाराज. काय ज्ञानोबा लिहितात, ऐका काय करतात. कामने करता चित्त आराधी श्रीचे, मग तो तिची छंदेनाचे, माकड जैसे गारुड्याचे हो. जसं गारुड्याचं माकड, जसं गारुड्याच्या तालावर नसतं तशी बरीच माकडं बाईच्या ताला. असो. रामकृष्णारी समजणे वाले को इशारा कापी. ऐका काय करत नाही महाराज. माणसं कामना पूर्ण करण्याकरता. काय तुकाराम महाराजांचे शब्द आहे महाराज. काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे. संसाराच्या. पण कशा करता नाचतात? कामने करता. कामना पूर्ण होण्याकरता, या कामनेच्या पूर्तती करता माणसं काहीही करायला मागे पुढे पाहत नाही महाराज. इतकी भयानक आहे ही कामना. चला नेलेला आम्ही त्याचा विचार नाही करत रे. तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचणारे आणि असं एक माणूस नाही ज्याच्या हातात मोबाईल नाही. ह्या मोबाईलने ह्या डबड्याने तर इतके वाया गेले. म्हातारे काही आता जाऊ द्या, न बोललेलं बरं. जाऊ द्या, असू द्या, द्या सोडून. खरं सांगा, म्हातारे माणसं यांचं इंद्रिय शैथिल्य आलंय का वासना शैथिल्य आलंय? बरं काय मत आहे तुमचं? बरं वासना शैथिल्य. वासना शैथिल्य नाही आलं त्यांचं, इंद्रिय शैथिल्य आलंय. कदाचित इंद्रियांमधलं ताकद गेली असेल, पण वासना नाही शिल्लक राहिली. 90 वर्षाच्या म्हातारी डबल बायको गेली. काय करावं? किती विचित्र प्रकार आहे हो. ऐका, कामना, कामने करता माणसं
काही घडलेली घटना आहे नाशिक जिल्ह्यात. गावाचं नाव नका विचारू बघतो. म्हणजे वडिलांची म्हणजे आई मेली, त्यानं 3 बायका केल्या पण 3ही मेल्या. एक पोरगा होता, घरात भाकर घालायलाच कुणी नाही, दोघच बापले. मग बाप म्हणला, पिंट्या आता मी तरी किती बायका करू, आता तुला बायको पाहायला जायतो. मुलगा 22-23 वर्ष झाला होता आणि गेला बाप मुलगी पाहायला. कोणाला? मुलाकडे पोराला. पोराला पाहायला गेला, बापच करू नका. आता पोराच्या समोर प्रश्न पडला, तिला आई म्हणू का बाई म्हणू? आता बाई म्हणावं तर बापानं करून आणली, आई ताईच म्हणायची वेळ आली. दुसरा काय प्रकार आहे? म्हणजे इतका विचित्र प्रकार आहे महाराज. माणसं काम न करता काहीही करायला तयार होता. संपला मुद्दा. 2. तिसरा मुद्दा आहे आवड. माणसाला जर आवड असेल, कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे. हो, आवड असेल माणसाला. काय ज्ञानोबा प्रकरण रंगवता तो, काय ज्ञानोबऱ्यांच्या अशा ओव्या महाराज. एक वाक्य बोलू, आपण श्रीमंताची लेकर आहे महाराज. काय 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 श्रीमंत आपण श्रीमंताची लेकर आहे, पण तरी हे दलिंदर कविता का म्हणतात? समजणे वाले को इशारा दे सोडून. मग दलिंदरच नाही ते पांढरे पाहिजे, नाही तर काय म्हणायचो? अरे एवढी मोठी श्रीमंती आपल्याकडे महाराज, काय तुम्ही ज्ञानेश्वरी उचका, नाथ महाराजांचं भागवत उचका आणि तुकोबाऱ्यांची गाथा उचका. अरे तुम्हाला कुठलंही प्रमाण, कुठलाही विषय पाहायचा असेल तर आपल्याला गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आणि भागवतामध्ये पाहायला सापडेलच. काय विचार मांडले संतांनी महाराज. फक्त शोधायला तर वेळ पाहिजे. इथं गण लावती नाही तर ज्ञानेश्वरी कधी वाचायचे? बरं आता गावोगाव असेच कीर्तन जास्त झाले सप्त्यांमध्ये. बरं आता गावोगाव सप्त्याची निवेदक कोण झाले? ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला संप्रदायाचं काही ज्ञान नाही, त्याच्यातलं वांग कळत नाही. तो म्हणतो काय विचित्र प्रकार आहे हो करत. थोडस वाईट वाटेल तुम्हाला माझं बोलणं, पण येतील ती येऊ रागे, काय करावं त्याला. आता नावीला झाला, आकाशात फाटले महाराज. आणि आता जर नाही बोललो ना, ऐका 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 ऐका. आवडी करता माणसं काहीही करतात, कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे. काय दृष्टांत दिला ज्ञानोबऱ्यांनी. आवडी आणि लाजवी, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. माणसाला आवड असेल ना महाराज, माणसं लाजत नाही. आणि ती आवड असेल तर त्यांना कंटाळा म्हणजे शिनही येत नाही. काय झालं, आमच्या अकोले तालुक्यामध्ये फार मोठमोठ्या दर्या आहे महाराज. म्हणजे सगळा सह्याद्रीचाच पट्टा आहे. म्हणजे तुमच्याकडे डोंगरच नाही आणि आमच्याकडे सपाटच नाही. म्हणजे इतका फरक आहे. मोठमोठे डोंगर दर्या आहे. एक जण असा दरीत होता आणि एक जण डोंगरा होता. ऐकताय ना? एक जण दरीत होता आणि एक जण डोंगरा होता. दोघांनी एकमेकाला पाहिलं, खालच्याने आवाज दिला, रामभाऊ. यानं म्हणला काय? म्हणजे खालचा म्हणला, वरचा म्हणला काय? हा म्हणला आहे का? काय हात पण माझ्या जरा आहे का? तो म्हणला ये. एका दमात गडीवर आलो, त्याला दमच लागला नाही. का? कळालं ना? जाऊ दे, द्या सोडून आता. विठाला संपले मुद्दे 3. करा बाजूला यांना आता. चला दुसरे कोण? अरे माणसं झाली ना, आता कोण राहिले? पशु. आता घ्या ती पशु तिघाकडे आपण वाटवा. पहिला मुद्दा, पशु सुद्धा कष्ट करतात, ते कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता कष्ट आहे. ऐका, लय गोड प्रसंग रंगवलाय ज्ञानोबऱ्यांनी. ज्ञानोबऱ्या सांगतात काय झालं. आता ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी म्हणजे जवळजवळ हे लिखाण ज्ञानोबऱ्यांचं 735 वर्षाचं लिखाण आहे ज्ञानोबऱ्यांचं. म्हणजे ज्ञानोबऱ्यांना जन्माला येऊन आता किती वर्ष झाली? यावर्षी 750. म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ज्ञानोबऱ्यांचं. आणि ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. म्हणजे 700 किती वर्ष झाले? 35-36 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला लिहून. तो काळ आहे. काय दृष्टांत दिलाय ज्ञानोबऱ्यांनी. पूर्वीच्या काळामध्ये गिरण्या नव्हत्या, किंवा अलीकडे पहा आपल्याकडे गिरण्या साधारण
गिरण्या गिरण्या गिरणी म्हणजे कशाची? पिठाचे तुमच्याकडे धान्य दळायच्या गिरण्या आहे का पीठ दळायचे आहे? धान्य दळाचे. हा मग धान्याच्या म्हणा का त्या गिरण्या आल्या आपल्याकडे. आणि साधारण गिरणी आपल्याकडे कधी आली असेल बरं? मला वाटतंय 50-1 वर्षाचा काळ असेल, याच्यापेक्षा जास्त. बरोबर ना? 50-60 फार तर फार, याच्यापेक्षा जास्त नसेल. इथे जुनी माणसं आहे. बाबा तुमच्या काळात गिरणी होती का तुम्ही लहान असताना? तुमचं वय किती आता? बघा 74 वर्षापूर्वी गिरणी नव्हती. मग साधारण 50 वर्षापासून असेल ना अंदाजे. म्हणजे 50 वर्षाच्या अगोदर गिरण्या नव्हत्या. मग नवीनच गिरणी एका गावामध्ये आली. ऐका आता, नवीनच गिरणी आली किंवा जात्यावरती दळत असेल, काय असेल त्याला माहिती दे. मग त्यानं त्या कुडवाची भिंत, असा RCC बिल्डिंगी नव्हत्या पूर्वीच्या काळामध्ये, कुडवांची घरं. मग त्या कुडवाच्या घरामध्ये त्या माणसाची गिरण. आणि मग तो काय करायचा, ते दळण झालं, ते कुपी काय असेल घर केलेलं दळायचं झालं का दरवाजा लावून घ्यायचा आणि घरी झोपायला निघून जायचं. मग आता दररोज प्रत्येकाच्या दळणातून मुठमुठ वंजुळ इथला गिरणीवाला नाही बरं का कुणी असेल तर, इथल्या गिरणीवाल्याचं नाही सांगत. मग आमच्या गावाच्या गिरणीवाल्याचं मी उद्या संध्याकाळी सांगतो तिकडे. मारा लय लाभार्थी गिरणीवाल्याचा काय सांगू तुम्हाला. मग तू डबा डुबा झटकून कवाय ना, पण थोडं पारतो म्हणा ना पाडायचाच. आणि मग काय झालं, तो निघून जायचा. पण गावात फिरणारं एक कुत्र, आणि त्या कुत्र्याचा लोभ त्या पिठावर बसला त्या गिरणीतल्या. ते बरोबर मालक घरी गेला का त्या कुडवाच्या भिंतीतून रस्ता करायचं, बरोबर गिरणीत उतरायचं आणि पीठ खायचं आणि निघून जायचं. मालकाने विचार केला, अरे मी दररोज लोकांच्या दळणातून पीठ काढून ठेवतो आणि हा कोण येतो बा आयत्या बिळात? नागोबा. त्याचा काटा केला पाहिजे म्हटले. मग त्यानं हिरलं, दिवसभर एक कोयता लावून आणला, गिरणीतच येऊन झोपला. बरोबर गाव सामसूम झालं. कुत्र्याला वाटलं मला घरी गेलाय. त्यानं बरोबर त्या कुडवाच्या भिंतीतून उडी टाकली आणि कुत्र्यानं पीठ खायला सुरुवात केली. आता कुत्रच आहे ते, त्याने काय म्हटलं असेल का, ओम ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्मा ब्रह्मणा होतं. आता कुत्रच होते महाराज. कुत्र्यानं लगेच मचक 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 पीठ खायला सुरुवात केली. मालकानं पाहिलं, हा तू वय. मालक हळू उठला महाराज आणि धावला. असच जसा धावला तर कुत्र्यानं कुडवाच्या भिंतीतून उडी टाकली. मालक म्हणला, किती पळतोय बघतो तुझ्याकडे. मालकाने उडी टाकली आणि कुत्र पुढं मालक मागं, कुत्र पुढं मालक मागं, कुत्र पुढं मालक मागं, मालक मागं कुत्र पुढं. दोघांचा प्रवास सुरू झाला. कुत्र पुढं पळतोय, मालक मागं धावतोय. महाराज कुत्र हटाना, मालक हटाना. का? तो ईशंकर सोसायटीचा कार्यकर्ता होता, त्याला दम लागला नाही. पण मालक म्हणला, आता जवळजवळ अरे पर 9:15 वाजत आलेत. एकच विषय चालला आता आपला, अजून तर लय पुढे जायचं आपल्याला. मालक म्हणला आता नेले आंबायचं नाही. मालक त्याच्या माग धावला महाराज. मालक म्हणला, आणि चांगलं धरायचं आता, एक पाय पुढं एक पाय माग कोयता लावून आला होता महाराज मालकाने. एक पाय पुढे एक पाय माग, असा नियम धरला, असा नियम धरला, असा नियम धरला, असा नियम धरला. जे कोयता फेकून वा इथं हळू मारा, पण घरी जरा जपून नाही तर माझ्या अडचणीत यायचं सगळं. नाही तुला नाही मारित, नको नको. ऐका असा कोयता फेकून मारला महाराज, कुत्र्याची शेपच तोडून टाकली. ऐका उभी सांगतो मी तुम्हाला. ऐका, शेपच तोडून टाकली. मालक म्हणला, आता काय कुत्र्याची यायची ताकद आहे हो महाराज. परत तो येऊन त्या गिरणीत झोपला. डोळा लागतोय नाही कुठं, म्हणा ना. कुत्र हजर. मालक म्हटला, परत आला. मालक परत धावला. तोच प्रकार, कुत्र पुढं मालक माग, कुत्र पुढं मालक माग, मालक माग कुत्र पुढं. प्रवास सुरू झाला. मालक म्हणला, आता तुझी अशी खोड मोडीतो एकदा. अशी खोड मोडीतो म्हणला. एक पाय पुढं आणि एक पाय माग, असा नियम धरला सुराशी बाबा. असा नियम धरला, असा नियम धरला. आणि जे कोयता फेकून कानात तुडून टाकला. अगदी डायरेक्ट धडा वेगळा. बळबळ 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 रक्त गळायला लागलं. कशातून? जमिनीवरती कुत्र पडलं, विवळू लागलं, ओरडू लागलं.
मालक म्हणला आता काय ताकद आहे तुझी यायची हा. मालक आला झोपला, डोळा लागतोय नाही कुठं. आलं आता मी तुम्हाला रात्रभर सांगल असं काहीतरी. काय ज्ञानोबारांची नजर आहे महाराज. कान पुसतैसेची ओले, लय गोडी ओवी ज्ञानोबारांची. कान पुसतैसेची ओले, उडती ओढाळू आले, सुने जैसे. कानही ओलाय, पुस म्हणजे शेपही ओली, तरी ते पुन्हा येतच का. कारण त्या कुत्र्याचा त्या पिठाव काय बसलाय, लोभ. विढाला विढाला कष्टा करता कष्ट नाही. बोला, लोभा करता कष्ट आहे. एक चला पशु कष्टा करता कष्ट नाही, कामने करता कष्ट आहे. आता फक्त प्रमाण सांगतो, त्याचा विस्तार करत नाही, कारण ती इथं माझ्या वयाला शोभत नाही आणि हे व्यासपीठाला शोभत नाही. दृष्टांत दिलाय ज्ञानोबारांनी. खरी टेको निधी उडे. असू द्या रामकृष्णाने. म्हणजे पशु सुद्धा कामने करता कष्ट करतात. दोन. आणि तिसरा मुद्दा आहे, कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे. पशु सुद्धा आवडी करता कष्ट करतात. काय दृष्टांत दिलाय ज्ञानोबारांनी, ऐका काय झालं म्हणे. ज्ञानोबाराय सांगतात, एका अडचणीच्या जाग्यातून बेडूक बाहेर आला आणि बहुतेक बेडकं कुठं राहतात, हा कपारीत अडचणीतच राहतात जवळजवळ. कोण, बेडकं अडचणीतच राहतात. जाऊ दे, तुमच्या ध्यानात नाही येणार, ते उशीर राहील थोडं. आता हे 5G वाल्याला कळलं, जाऊ द्या. ते बेडूक अडचणीच्या जाग्यातून बाहेर आला आणि बेडकाच्या अत्यंतिक आवडीचं खाणं म्हणजे चिलट. बेडकाला लय आवडतं महाराज. काय, हो बऱ्याच बेडकांना आवडतं. जाऊ दे जाऊ दे, ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळालं त्यांनी प्रसाद घेऊन घरी जा. जाऊ दे रामकृष्ण हरी. काय बेडक सप्ताह चाललाय तरी चिलट आणतेच बेडक. असू द्या. मग ते बेडूक चिलट खाऊ लागलं. मग त्याची चिलट खाण्याची पद्धत असं, जी बाहेर काढतं ते चिलट काहीतरी ओलं लागलं म्हणून त्याच्यावरती येऊन बसतं आणि ते बेडूक त्या चिलटाला हळूहळू जीव आत घेतं आणि टपकन गिळून घेतं. कोण, बेडूक त्या चिलटाला. म्हणजे अशी पद्धत त्याची. काय खायची, कोणाची, बर असू दे हरकत नाही. आणि तेवढ्यात ज्ञानोबाराय सांगतात, त्याच्या पाठीमागून एक कोबरा आला. कोबरा, साप. साप त्याच्या मागून आला. सापानीच त्या बेडकाला गिळलं. निमार्द गिळलं. आता मग आता तरी बेडकाने थांबाय पाहिजे का नाही. साठी ओलांडली, एकही जात नाही. आता तरी काळी पिशवी बंद केली पाहिजे. नाही पाहिजे, पण तरी बेडका ऐकत नाही. ऐका 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 ऐका. तरी तेवढ्यात एक चिलट आलं आणि ते बेडूक त्या चिलटाला गिळण्याकरता प्रयत्न करू लागलं. अरे तुझं मरण आहे एवढं तरी कळू दे तुला. काय ज्ञानोबा दृष्टांत देते आता बघा. दरदुर सापे गिळीज तू आहे उभा, तै तो मासिया वेटाळी जिभा. दृष्टांत दिलाय ज्ञानोबारांनी. अरे तुझं आयुष्य संपत आले राजा आणि अजून तुझं त्याला पकडण्याकरता प्रयत्न करतो. पण का, हे कष्ट कष्टा करता नाही, आवडी करता कष्ट आहे. दोन संपल्या. मानव झाले, पशु झाले, कोण राहिले, देव. देव. आता ऐका, देवही कष्ट करतात. ते कष्टा करता कष्ट नाही, लोभा करता कष्ट आहे. हो घडलं असं. एकदा देवांचा राजा देवेंद्र, देवांचा राजा देवेंद्र अरण्यातून चाललेला होता आणि दुर्वास ऋषींना कळालं स्वर्गाचा राजा आहे. कोणताही उत्सव असेल, कार्यक्रम असेल, तिथं काय लागतो आपल्याला, राजाश्रय लागतो महाराज. कुठलाही कार्यक्रम असू द्या, राजा आहे शेवटी. राजा आहे, स्वर्गाचा राजा आहे. योगायोगाने आपल्या जवळून जाणार आहे. आपण त्यांचा काय केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. त्यांचा आदरातिथ्य केलं पाहिजे. आणि म्हणून दुर्वासांनी निमंत्रण दिलं, तुम्ही जातायत तर आमच्या आश्रमातून या. मग
देवांचा राजा इंद्र दुर्वासांच्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर दुर्वास ऋषींनी अतिथी देवो भव पाद्यपूजा केली, गंध अक्षता केली, गळ्यामध्ये फुलांचा हार तयार करून घातला, शाल टाकली. आता एवढा मोठा सन्मान केला, पण इंद्रानं काय केलं, तो हार घेतला आणि हत्तीच्या गळ्यात टाकला. हत्तीनं सोंडेनं काढला आणि पायाखाली टाकला आणि वरून पाय दिला. आणि हे कोणी पाहिलं? दुर्वासांनी पाहिलं. आणि दुर्वास होते महाराज, ते दुर्वास होते, ते काय सदगीर महाराज नव्हते, असं लिचापिचा बोलणारा साधू नव्हता तो. दुर्वासांनी हातावर पाणी घेतलं आणि इंद्राला शाप दिला. म्हटलं, इंद्रिया, ज्या संपत्तीच्या मदानं तू उन्मत्त झाला ना, तुझी सगळी संपत्तीच पाण्यात बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच झालं. इंद्राची सगळी संपत्ती पाण्यात बुडाली. आणि मग इंद्र घाबरला. आता काय करू, आता काय करू नको, पाकिस्तानला जाय, आता काय करू नको, तो घाबरला महाराज. मग देवांचे गुरु बृहस्पतींकडे गेला आणि बृहस्पतींच्या समोर ही सगळी कथा सांगितली. महाराज, दुर्वासांनी शाप दिलाय, दुर्वासाच्या शापेनं सगळी संपत्ती पाण्यात बुडाली, काय करू? म्हणले, समुद्राचं काय करा, मंथन. मग एका बाजूला देव, एका बाजूला दानव. आता मंथन करायचं, काय लागते? पहिली रवी, मेरू पर्वताची रवी केली. आता झालं, रवीचं काम झालं, पण त्याला दोर, वासुकीचा दोर केला. आणि एका बाजूला देव आणि एका बाजूला राक्षस. आणि झालं ना सुरू, काय? मंथन. समुद्र मंथन केलं महाराज. पण एवढं सगळं कष्ट का घेतलं? ज्ञानोबा लिहितात, अविरजित दुधाचे भांडे, सुरा असुरा मथिता केवडे झाले कष्ट. सुरा आणि असुर दोघांनी मिळून समुद्राचं मंथन केलं. पण हे मंथन मंथनासाठी नाही, त्या समुद्रात पडलेल्या धनासाठी, म्हणजे कष्टासाठी कष्ट नाही, लोभासाठी कष्ट आहे. एक देव सुद्धा कष्ट घेतात, कष्टा करता कष्ट नाही, कामने करता कष्ट आहे. आता लांबीत नाही. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, मन कामनेची निधाये, ब्रह्मकन्ये सिद्ध हो जाये. म्हणजे देवादिकांनी सुद्धा हे सोडलं नाही महाराज, त्यांनी सुद्धा कामने करता कष्ट केले. दोन. आणि आता आपल्या शेवटच्या मुद्द्यावरती यायचंय. देव सुद्धा कष्ट घेतात, ते कष्टा करता कष्ट नाही, आवडी करता कष्ट आहे. मग का हो महाराज, देवाला आवडतं काय पहिलं ते सांगा. अभंगाचं पहिलं, हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, देवा हरी कथेची आवडी देवा, हो हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, देवा हरी कथेची आवडी देवा, हो हरी कथेची
देवाची आवड सांगितली. हरी कथेची आवडी देवाला कथा आवडते महाराज. इतकी कथा आवडते, इतकी कथा आवडते, प्राणापेक्षाही जास्त देवाला त्याची कथा आवडते महाराज. ऐका. आणि जे जे देवाची कथा करतात, कथा शब्दाचा अर्थ काय, इकडे बघा, थांबणारे ऐका, इकडे बघा. कथा शब्दाचा अर्थ केलाय शास्त्रकारांनी. कथानाम कीर्तनम. काय 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 कथानाम कीर्तनम. तुम्ही काळजी करू नका, मी वेळेत थांबणार आहे. मी घड्याळाचा एकदम पक्का आहे. वेळेचा बोलताना का अर्थ घेऊ काही काय वेळेचा. ऐका 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 रात्री काय करायचीच होती. ऐका ऐका ऐका. देवाला काय आवडतं तर कथा आवडते. शब्द ऐका. कथा शब्दाचा अर्थ काय होतो? कथानाम कीर्तनम. काय शब्द अर्थ केला कथेचा? कथानाम कीर्तनम. देवाला कीर्तन आवडतं. अरे पण कीर्तन तरी एक प्रकारचं आहे का? आणि कीर्तनाचे 4 प्रकार आहे. गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, नाम संकीर्तन. ही 4 कीर्तन आहे. कथानाम कीर्तनम. कीर्तनाचे 4 प्रकारे. गुण संकीर्तन, देवाच्या गुणाचं कीर्तन करा. 1. देवाच्या लीलेचं कीर्तन करा. 2. देवाच्या स्वरूपाचं कीर्तन करा. आणि 3. नाहीच काही जमलं तर नाम संकीर्तन साधन पै सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. नरगती सायास जावे वनांतरा. नरगती सायास जावे वनांतरा. जावे वनांतरा. सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे. सांगा राया. असू द्या, असू द्या. ते इकडे बोललेलं बरं, जाऊ द्या. ऐका. नाम संकीर्तन साधन पै सोपे. देवाचं कीर्तन करा, ते देवाला आवडतं. हरी कथेची आवडी देवा. पण ऐका, तुम्ही म्हटले महाराज देव कष्ट करतो. कष्टा करता नाही, आवडी करता. पण जे देवाची कथा करतात, देव त्यांच्या करता काय करतो? तुकाराम महाराज सांगतात, करीतो सेवा दासांची, किंवा करी सेवा दासांची. त्यांची सगळी सेवा करतो, त्यांची सगळी काम करतो. काय विशेष आहे महाराज? सांगा कोणाकोणाची केली. मला वाटतंय प्रश्न विचारणारा काकड्याच्या भजनाला गैरहजर असेल. कोणाकोणाची काय काय कामं केली, सगळ्यांच्या पाठातला प्रसिद्ध अभंग आहे. उंचनीच काही नेने भगवंता. तिष्ठे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. जन्म रंगू लागे रोई दासा संगे. कबीराचे मागे सेले विनी. विकू लागे मांसा माळ्या सावत्यास उरकू लागे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणाकोणाचं सांगायचं? पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. एवढं सगळं का करतो याचं एकच कारण आहे. हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची. विठोबा रखुमाई. हो रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
करायचे सगळ्यांचे हात वरती हवेत हात हात सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भगवंताचं भजन घ्या खाली हात आता कळ लागली असेल जाऊ दे ठेवा दादा जाऊ दे ऐका ऐका इकडे बघा झालं झालं ऐका आपण 3 मुद्दे मांडले होते कष्टा करता कष्ट नाही लोभा करता कामने करता आवडी करता मानव पशु देव अगदी सप्रमाण तिन्ही मुद्दे आपल्या समोर ठेवलेत हरिकथेची आवडी देवा काय आवडतं देवाला देवाला कथा आवडते जे जे देवाची कथा करतात कथानाम कीर्तनम जे देवाचं कीर्तन करतात तुकाराम महाराज सांगतात करीतो सेवा दासांची त्यांची सगळी सेवा करतो अहो पण महाराज तुम्ही म्हणतात हरिकथेची आवडी देवा आणि करीतो सेवा दासांची पण अहो महाराज ते कथा का एका गावाला करतात का मग तुकाराम महाराज सांगतात जे कथेला जर गेले तर म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे त्यांच्या मागे मागेच जातो आता ऐका ठीक आहे महाराज आम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे आणि तेवढ्यावरती थांबायचं आहे लक्षपूर्वक आहे का काय मत मांडले तुम्ही हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची ठीक आहे इथपर्यंत आम्हाला मान्य आहे आपण ते दररोज वेगवेगळ्या गावाला जातात ना म्हणजे बोलोकाला सप्ते आणि पोलिसाला हप्ते दररोज वेगवेगळे सप्ते एका गावाला थोडा सप्ताह करतात दररोज वेगवेगळ्या गावांना कीर्तनाला जातात मग तुकाराम महाराज सांगतात म्हणून हिंडे मागे मागे तो त्यांच्या मागच जातो अहो पण सगळेच लिंबा खालचे मागच्यांचं काय तुकाराम महाराज म्हणतात घरटी जागे घाली तसे काय सूत्र मांडले महाराज तुकाराम महाराजांनी ऐका तो त्यांच्या मागे मागे जातो पण घरचं काय घरटी जागे अरे पण एका वेळेला एकच करता येईल ना ऐका घरटी जागे घाली तसे म्हटलं का म्हणून हिंडे मागे मागे याला विरोध येतो आणि म्हणून हिंडे मागे मागे म्हटलं का घरटी जागे घाली याला विरोध येतो हे विरोध आपल्याला येतो त्याला नाही तो देव आहे करशील तरी नव्हे काही राईचा पर्वत आपुले डोंगर राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणीची साई आणि करीव आई देव आहे तो महाराज त्याला काय करता येणार नाही सांगा चतुरा तो अरे चतुराचा शिरोमणी आहे तो काहीही करू शकतो म्हणजे एका रूपामध्ये त्यांच्या मागे जातो आणि एका रूपामध्ये त्यांची घरची सेवा करतो पण असं का करतो 1-2 मिनिटात एक कथा सांगणार आहे आणि थांबणार आहे विठाला ऐका घरटी जागे घाली तसे का त्यांच्या घराभोवती जागता पहारा ठेवावा लागतो महाराज तुकाराम महाराजांच्या चरित्रात आलेली कथा आहे काय झालं तुकाराम महाराजांचे सासरे आप्पाजी गुळवे म्हणजे पुण्यातले त्यांनी आपल्या लेकीला आणि आपल्या जावयाला एक म्हैस दिली होती आंदन म्हणून तुमच्याकडे काय शब्द आहे हा शब्द आहे आंदन म्हणून म्हैस दिली होती पण आता लोक देतात आंदन म्हणून पण कोणती देतात ज्याला दूध नाही
बरं बरं असू द्या रामकृष्ण हरी. आता ऐका कोणती देतात आता ते नाही सांगत बसत. पण तुकाराम महाराजांच्या सासरीने चांगली दूध देणारी म्हैस आपल्या जावयाला आणि लेकीला अंदन म्हणून दिली. पण घडलं असं, म्हैस गोठ्यात बांधलेली होती, जिजाबाई घरात झोपलेली होती आणि तुकाराम महाराज कीर्तनाला गेलेले होते. आणि 2-4 चोरांनी हेरलं. त्यातले 2 जण बरोबर ती म्हैस चोरण्याकरता तुकाराम महाराजांच्या गोठ्यात गेले. ऐका आता, रात्रीचे साधारण 10:30-11ची वेळ आहे. गाव सामसूम झालेलं आहे. जिजाबाई घरात झोपलेली आहे, तुकाराम महाराज कीर्तनाला गेलेले, म्हैस गोठ्यात बसलेली होती. आणि बरोबर या दोघांनी हिरलं, गोठ्यात आले, म्हैस सोडली. म्हशीला मूर्खी होती. एकानं पुढं मूर्खी धरली आणि एकानं काठी घेतली आणि म्हैस वाड्याच्या बाहेर काढली. आता म्हैस चोरून न्यायची ना. वाड्याच्या बाहेर निघाले. बघा, एक पुलाकडे रस्ता जातो म्हणजे वरती भंडारा डोंगराकडे, एक तिकडं गाथा मंदिराकडे जातो आणि एक इकडं आळंदीकडे येतो. बघा, असे 3 रस्ते फुटतात. मग ते सुदुमरेच्या रस्त्याने निघाले असे तिकडं वरती. पुलाच्या पुढं गेले. देवानं विचार केला, म्हैस गेली तर जिजाबाईला काय, तुकाराम महाराजांना काहीच वाटायचं नाही. पण जिजाबाई बापाने दिली. हा 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 जिजाबाई तुकाराम महाराजांचं काम काढल्याशिवाय राहायची नाही. महाराज देवानं विचार केला, आता संधी आली तुकाराम महाराजांची सेवा करायची. महाराज देवानं असं अकराळ विक्राळ पुरुषाचं रूप धारण केलं. हातात रुमणं घेतलं. रुमणं म्हणजे वाखराचं नाही, पाबरीचं नाही, लाकड्या नांगराचं. तुम्ही जुने जे लाकडा नांगर आहे ना, त्या लाकडी नांगर जर पाहिला ना, तो बरोबर असा बेटीच्या आकाराचं रुमणं होतं. असं बरोबर तसं रुमणं घेतलं आणि असं जसं अर्जुनाला जसं विश्वरूप दाखवलं ना, त्यानंतर त्या चोरांनीच पाहिलं महाराज. असा अकराळ विक्राळ पुरुष महाराज, खांद्यावरती रुमणं, काळा कभिन्न पुरुष, आणि त्या दोघांच्या पुढून आला. म्हशीच्या पुढे येऊन उभा राहिला. तू म्हटलं काय पुढं चालेल, अरे पुढं तर पाय, पण मागच्याला काही दिसनाच पुढं काय. तू म्हटलं फिर पुढं तिकडच्या रस्त्याने जाऊ. ते फिरले. म्हटलं तिकडच्या रस्त्याने जाऊ. मग त्या आळंदीच्या रस्त्याने निघाली. म्हटलं असं तिकडून जाऊ. नेमकं म्हैस परत चौकातून पुढे निघाली. देव येतो. देव परत तिथे येऊन उभा राहिला. तो म्हटलं हृदय आले पुढे पाय. तू म्हटलं अरे काय पुढं तर पाय. मग त्यानं डोळे उघडून पाहिलं तर असा काळा कभिन्न पुरुष. दोघांनी पाहिला, दोघांचे दोत्र पिवले. देवाने सांगितलं, जिथून म्हैस आणली तिथं नेऊन बांधा, नाही तर एकाचा 6 एकाचा 4 चेंडू सापडू देणार नाही. म्हटले जा, जिथून म्हैस आणली तिथं नेऊन बांधा. महाराज त्यांचा असा लटकाप झाला. घाबरतच म्हैस गोठ्यात बांधली. आणि देवानं सांगितलं, ज्याचा अपराध केलाय त्याचे पाय धरायचे. अरे पण ते कुठं आहे. म्हटले ते लोगावला कीर्तनाला आहे. महाराज देहूतून लोगावला. बरं, तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे असं 7 ते 9, 9 ते 11 असं काही नाही. एकदा सुरू झालं, हा जसं माझं आज राहिले तसं ते काही बंद होत नव्हतं महाराज. 4-4 तास तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. मग ते अगदी कीर्तनातच धावत पळतच आले महाराज लोगावला. 10 चाखतच आले आणि साष्टांग दंडवत घातला तुकाराम महाराजांना. महाराज महाराज वाचवा वाचवा. अरे पण झालंय काय. कोण म्हणले काळा कभिन्न पुरुष आमच्या मागे लागलाय. पण का लागलाय. ते म्हणले अहो आम्ही तुमच्या गोठ्यात गेलतो. म्हटले कशा करता. म्हटले तुमची म्हैस चोरायला. मग प्लॅन फसला. 100% फसला. म्हटले कसं काय. म्हणले अहो आम्ही तुमची म्हैस सोडली घेऊन चाललो होतो, तर असं एक काळा कभिन्न पुरुष हातात रुमणं घेऊन आला. म्हणले म्हैस जिथून आणली तिथं नेऊन बांधा. महाराज जगलो म्हणून वाचलो. वाचून आलोय थोडं. हा वाचून आलो येतं वरी. वाचलोय बरं झालं. वाचवा. तुकाराम महाराज म्हणले असा काळा कभिन्न पुरुष हातात रुमणं घेऊन आला होता. तुकाराम महाराजांनी पुढे मूर्तीकडे पाहिलं, कारण पाठ अशी होती, कीर्तन असं झालं होतं, देव असा होता ना. तुकाराम महाराजांनी मागं वळून पाहिलं तर मूर्ती देवच नव्हता महाराज. आणि मग देवाकडे पाहिलं. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा अरे आम्ही किलोचे टाळ छटाकवर आणले, अरे आमच्या स्वप्नात येत नाही कधी.
आणि म्हशी चोरणाऱ्याला दर्शन देतो काय? महाराज देवानं तुकाराम महाराजांच्या समोर उडी टाकली आणि देवानं तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, तुम्ही आमची कथा करता आणि आम्हाला ते आवडते म्हणून आम्ही तुमची सगळी सेवा करतो. तुकाराम महाराजांनी कागद हातात घेतला ना अभंगच लिहून काढला. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, मनवून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीत से. ठीक आहे महाराज, देवाला कथा आवडते मग तो कथेला जर गेला तर काय करतो? निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे. देव त्या कीर्तनात गेला का लाज सोडून देतो. निर्लज्ज भोजे म्हणजे प्रेमाने, रंगी रंगात नाचतो. कशाच्या? कीर्तनाच्या. पण रंग कधी येतो? रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, हरे कीर्तना रंग हरे कीर्तना प्रेम हरिदास नाचत, प्रेम हरिदास नाचत, तेथे आस देव उभा तेथे आस देव उभा आस देव उभा आस देव उभा. वाह! क्या बात है. मी देवाला म्हणाल, ए देवा, ए भगवान, हे हात मुझे दे दो. काय हात आहे मारा दोघांची हो. पण तुम्ही म्हणाल, हे भगवान, हे कंठ मुझे देतो का? काय गोड वाजवतात मारा दोघांकरता. खरंच एकदा जोरात टाळ्या वाजल्या पहिला. बस वा. असं अंतकरण भरून येतं महाराज. मला लय वाजवणारे आवडत नाही महाराज. असं गोड वाजवलं पाहिजे. जे वाजवल्याच्या नंतर रंग भरला पाहिजे. तिथं काय एवढं वाजवत येतात खडखड 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 खुडखुड. अरे मी म्हणतोय काय हे पाय बाबा अगोदर. एवढा त्रास होतो महाराज यांचा, काय सांगायचं तुम्हाला. आता तर एक दिवस महाराज एका पकडलं म्हणलं फक्त थोडा माईक मागं घ्या. त्याने माईकच फेकून दिली महाराज डायरेक्ट. म्हणजे इतके उर्मट झाले पोर अलीकडे. भयानक परिस्थिती आहे महाराज. अवघड आहे. रामकृष्ण हरी. नाही तुम्ही दोघं चांगले. रामकृष्ण हरी. तुम्ही दोघं चांगले. ऐका. निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे, मनवून हिंडे मागे मागे घरटी जागे घाले ससे. हे सगळं एवढं का करतो? तुका म्हणे विकिले देवे, हे तुका म्हणे विकिले देवे, तुका म्हणे विकिले देवे, तुका म्हणे विकिले देवे, तुका म्हणे विकिले देवे, देवे तुका म्हणे विकिले देवे, तुका
गरीकिने बनाई घर के जागे जागे घालित ओ धरती जगे हालत से मनोनी हिंदे मागे मागे मनोनी हिंदे मागे 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे संसाठी. एवढं सगळं परमात्मा का करतो? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, भक्ताच्या भावाच्या साट्या लोट्यामध्ये तो स्वतःला विकून घेतो. तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे संसाठी, मनवणी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे यथामती यथावकाश. अभंगाच्या चारही चरणाला न्याय देण्याचा आपण थोडासा प्रयत्न केला आहे. प्रभू करो आपल्या या श्री क्षेत्र विंचूर आपल्या गावामध्ये, आपल्या गावाचं ग्रामदैवत भगवान शनिदेवाच्या या पवित्र प्रांगणामध्ये श्री संताजी महाराज जगनाळे युवा प्रतिष्ठान, बरोबर ना, या प्रतिष्ठानच्या वतीनं खरं तर हा सोहळा अनेक वर्षापासून, पण या 2 वर्षात या उत्सवाला मिळालेली एक वेगळी गती, एक वेगळी झालर, एक अगदी उंचीची स्थिती, अतिशय गोड. खरं तर सगळी तरुण मंडळी पुढे येऊन, मग अशी ते बाबा आमच्याबरोबर आले होते जेवण करायला साहेबांच्या घरी. काय ते म्हटले, महाराज आम्ही सगळ्या जुन्या मंडळीने खरं तर हे केलं पाहिजे. नवीनांनी म्हणजे मुलांनी उर्मटपणा सोडला पाहिजे आणि म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडला पाहिजे. काय 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 उर्मटपणा. मुलांनी उर्मटपणा सोडला पाहिजे, म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडला पाहिजे. ज्यांना पोरांच्या हातात जरा पण पोरांनी टुपावून आणलं पाहिजे, ते लय अवघड आहे. पण इथं अतिशय सुंदर ही पत्रिका पाहिली ना, अतिशय गोड अशा प्रकारचे सगळे कीर्तनकारांचं नियोजन तुम्ही केले. एकदा जे आयोजक मंडळी त्यांच्याकडे जोरात टाळ्या वाजले पाहिजे, खरंच वाजल्या पाहिजे. अतिशय सुंदर आणि विचारपूर्वक कीर्तन करायला पाहिजे महाराज. त्याचा आचार विचार संपन्न पाहिजे, संप्रदायाची बांधिलकी पाहिजे. नाही अलीकडे कीर्तनाची पद्धतच इतकी विचित्र झाली महाराज. थोडंसं बदला आणि तुम्ही हे करू शकता, कारण हे तुमच्या हातात आहे. एवढंच हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणाला बोलवायचं ते काय तुमच्याकडे बळच येत नाही. तुम्ही ठरवायचं कोणाला आपण आणलं पाहिजे. आचार विचार संपन्न असले पाहिजे, आळंदी पंढरीची वारी करणारे असले पाहिजे, गाथा ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असले पाहिजे, कमीत कमी कपाळाला गंध लावणारे तरी पाहिजे. एवढा तरी विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि हा सारासार विचार करावा आपण सगळ्यांनी. आणि ही परमार्थाची स्थिती, ही परमार्थाची धुरा खरं तर आपल्या खांद्यावरती जर असेल तर आपली ही जबाबदारी आहे. महाराज आपण जीवन जगत असताना इतकं स्वच्छ जगा, इतकं चांगलं जगा. महाराज या मृत्यू लोकामध्ये हा मानवदेह आपल्याला मिळालेला आहे, तो खाण्यापिण्याकरता आणि संपवण्याकरता नाही. खाया पिया सुखसे सोया, अरे नाहक जमाना खोया, त्याच्याकरता नाही मिळाला. मग कपाळाला गंध लावा, गळ्यामध्ये माळ घाला, जन्म देणाऱ्या मातेपित्यांची सेवा करा आणि देव देश धर्माबद्दल आपल्या अंतःकरणातली निष्ठा बाळगा. आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या देवाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये दृढ श्रद्धा असली पाहिजे महाराज. आणि आज ती काळाची गरज आहे. आजचा तरुण हा निर्व्यसनी बनला पाहिजे, सदाचारी बनला पाहिजे. आणि जर असं जर नाही घडलं तर एवढ्या 10 वर्षाचा काल इतका भयानक असेल की तो शब्दसुद्धा सांगायसारखा नसेल. म्हणून सगळ्या तरुणांना विनंती आहे, कीर्तनाला येत चला, कीर्तन ऐकत चला आणि या कीर्तनातून आपल्या जीवनामध्ये बोध करून घ्या. इथे बरीच कीर्तनाला आज तरुण उभे बसलेले आहेत. एकदा सगळ्या तरुणांकरता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे महाराज, आली पाहिजे. तरुण मुलं तरुण मुली कीर्तनाला आले पाहिजे. आणि आज काळाची गरज आहे, आज काळाची गरज आहे महाराज. आणि आपण इथं नाही आलो तर आपलं भविष्य अतिशय कठीण असेल, अवघड असेल, भयानक असेल. असो अतिशय सुंदर नियोजन सगळ्या ग्रामस्थ मंडळीचं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारची सगळी ही गुणीजन मंडळी, गोड अशा प्रकारची ही टाळकरी विद्यार्थी मंडळी, आपण सगळीच
टाळकरी गुणीजन मंडळी, विनेकरी बाबा, अगदी याही वयामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची ही करी निष्ठा जपलेली माणसे महाराज बघा. फेटा, बाराबंदी, धोतर, नाही तर गावगाव चट्या किती अवघड आहे बघा ना. तो विनेकरी अति सुंदर विनेकऱ्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. खरंच जरा टाळ्या वाजले पाहिजे गड्यावर. वा, बाबांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळीच गुणीजन गायक वादक मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य आणि आपण सगळेच गायक मंडळी, आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. काही चुकलं असेल, बोलण्याच्या ओघात गेला असेल एखादा शब्द अनाधिकाराने, तर मला परत करा किंवा मोठ्या अंतकरणाने मला माफ करा. कारण अनेक संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांना साथ केलेली ही सगळी मंडळी, मी त्यांच्यासमोर म्हणजे उगाच चिपडा डोळा चमकवल्यासारखंच आहे. पण आता नाविलाज आहे, यांनी मला बोलवलं म्हणजे मला बोलणंच आहे. अतिशय सुंदर सगळी मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं गोड अशा प्रकारची स्पीकर व्यवस्था आहे. एकदा आमच्या स्पीकरवाल्या करता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय गोड. वा, मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचं लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण लाईव्ह करतो की यूट्यूब करतो? लाईव्ह ना, यूट्यूब. अतिशय सुंदर अशा प्रकारचं यूट्यूब चॅनल आहे. काय नाव चॅनलचं? स्वरज्ञानी यूट्यूब चॅनल. एकदा दादा करता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय सुंदर. त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळी पुरुष मंडळी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, अगदी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हीच हा संप्रदाय खरं तर टिकवला आहे. अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त उपस्थिती बाबा महिलांची. इथं जवळजवळ 20% पाहुणेच आहे. मला माहिती ना कोणते गावची सांगू का नावं? मला हात पुढं गेला का नाव येतं माणसाच्या गावाचं डायरेक्ट. 20% पाहुणे आणि महिलांची संख्या मोजा. लय अवघड परिस्थिती महाराज. असो, हरकत नाही. सगळ्या माझ्या माता मावल्या, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि संस्काराचं खरं केंद्रबिंदू तुम्ही आहात. आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या. भविष्यामध्ये जे शिक्षण दिले, ज्या नोकऱ्या आहेत, जो पैसा आहे, तो अबाधित टिकायचा असेल तर संस्काराची गरज आहे. आणि हे संस्काराचं व्यासपीठ म्हणजे जगातलं एकमेव फक्त कीर्तन राहिले महाराज. एवढं एकच साधन राहिले जगामध्ये. आणि म्हणून इथं येत झाला, आपल्या मुलांना आपल्याबरोबर आणत चला. ते कीर्तनाला आले पाहिजे अशी अपेक्षा, सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या कीर्तनाचं आमंत्रण सगळ्या तरुण मंडळीच्या माध्यमातून आमच्या विकी भाऊनी खरं तर हे निमंत्रण मला दिलं. आणि आज या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य संत पूजन आहे ते आदरणीय श्री विलास मनोहर गोरे, त्यांच्याकडून याच्या कार्यक्रमाचं संत पूजन आहे. त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये अगदी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये शिबिर असतील, व आपल्या चेकअप. बऱ्याच वेळेला माणसं मेकअपच पाहतात, पण जरा चेकअपही करत चला. म्हणजे आता आरोग्याची फार गरज आहे महाराज. 95% पैसा नाही माणसं कसं नाही, आरोग्य नाही महाराज. आणि म्हणून या 8ही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत. आजही दुपारी अगदी त्वचारोग तज्ज्ञ या ठिकाणी येऊन गेले. गोड अशा प्रकारचं शिबिर या ठिकाणी चाललेलं आहे. आपण सगळ्यांनी येत चला, चेकअपही करत चला, कीर्तनालाही येत चला. आणि सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळे पाणी पिता का? अरे पाणी पिता का? कोणत्या विहिरीचं पिता? जिचा उपसा होतो तिचा पिता का साचलेलं पिता? उपसा होता तिचा. हा, म्हणून उपसा करीत जा. कळालं तर ठीक, नाही तर नाही, जाऊ द्या. ऐका, आपल्या विहिरीचं पाणी खराब होऊ नये असं वाटत असेल तर उपसा करत चला. नाही कळालं? असो, रामकृष्ण हरी. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल होईल, बोलिलेले कोरी ज्ञानदेव तुकाराम होईल. आजचे आभार मानले जातील आणि उद्याच्या